आगरी युवा संघटना बदलापूर शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। हेंद्रेपाड्यातील नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत हे शिबिर पार पडलं। येत्या काही दिवसातच 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, त्यामुळे या परीक्षेत पेपर कसा लिहावा, विद्यार्थ्यांची मानसिक शारीरिक स्थिती कशी असावी, पेपर सोडवताना कोणत्या वस्तू सोबत ठेवाव्यात यासह इतर विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। 150हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। सोनवणे सर आणि मरेवाड सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गेलं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सोडवण्यात आली। यापुढे आगरी युवा संघटनेच्या माध्यमातून समाजातील घटकांसाठी मोफत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। समाजाचे वरिष्ठ सदस्य राजेंद्र घोरपडे आणि प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं। युवक संघटनेचे सदस्य रवींद्र मराडे, दिनेश भगत, पुरंदर घोरपडे, दीपक भोईर, दत्ता डायरे यांच्यासह संघटनेचे युवक उपस्थित होते। आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून बदलापूर शहर, बदलापूर ग्रामीण येथील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता हा मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी ठेवलेले आहेत। 2 तज्ञ शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत। एक सोनवणे शिक्षक सर आहेत आणि एक मरेवाड म्हणून सर आहेत। या दोघांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की मुलांना पेपर कशा पद्धतीने वाचायला पाहिजे, त्या कोणत्या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे, परीक्षेला सोबत जाताना कशा प्रकारे आपली मानसिक स्थिती असायला पाहिजे, सामान काय घ्यायला पाहिजे, साहित्य काय न्यायला पाहिजे, या सगळ्याचं थोडक्यात माहिती देण्याकरता आणि त्यांच्या डोक्यावरती असलेला ताण कमी करण्याकरता हे आम्ही आयोजन केलेलं आहे। ध्येय गाठताना आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे या सर्व बाबतचं मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि भविष्यकाळात अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम जे केवळ आगरी समाजालाच नाही तर विविध समाजाला त्याचा लाभ होईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही आमचे मार्गदर्शक राजेंद्रदादा घोरपडे असतील, प्रभाकर पाटील असतील आणि इतर समाजातील मान्यवर मंडळी असतील यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही शिबिर लावलेलं आहे, पण इथेच आम्ही थांबणार नाही आहोत। आम्ही पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना, युवकांना जिथे जिथे मार्गदर्शन लागेल तिथे तिथे मार्गदर्शन शिबिर लावून त्यांना चांगले रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मदत करू। आमचे नेते आहेत, राजेंद्रदादा, प्रभाकरदादा, असे भरपूर नेते आहेत, आज आले नाहीत पण सगळे आज आम्हाला सपोर्ट करतायत। आमचा एकच ध्येय असणार आहे की जास्तीत जास्त युवकांनी पुढे जावं आपल्या क्षेत्रामध्ये आणि चांगले रोजगार मिळून चांगले आपल्या काही लोकांना व्यावसायिक होते। व्यवसायासाठी सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे का आम्ही फक्त आता हे मार्गदर्शन झाल्यानंतर आम्ही करिअर मार्गदर्शन, व्यवसाय रोजगार मार्गदर्शन, बरं रोजगार मिळवून देण्यासाठी मुलांना, विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत। तर आज आपण राजेंद्रदादा, प्रभाकर पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजित करून ह्या विद्यार्थ्यांना एक असं मार्गदर्शन मिळेल की जे विद्यार्थी 60% मिळणार असेल त्यांना 80% कसे मिळतील किंवा 80%वाला 90%पर्यंत जाईल आणि 90%वाला 98-100%पर्यंत जाईल ही मी हमखास एक म्हणजे हमी देतो। आणि यापुढे सुद्धा आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून आपण असेच वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर असतील का इतर व्यवसाय किंवा नोकरी संदर्भात शिबिर असेल ते आयोजित करू। आपल्याला समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। तर 10वी हा पाया आहे। तर 10वीच्या बेसवर जी मुलं आता योग्य मार्गदर्शन घेतील आज त्या मुलांना चांगले मार्क्स मिळतील किंवा ज्यांना काही अडचणी असतील तर ते या मार्गदर्शन शिबिराद्वारे त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं मिळतील व पुढे देखील या विद्यार्थ्यांसाठी किंवा दुसऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मिळावा किंवा करिअर मार्गदर्शन शिबिर जेणेकरून की आपले जे गावागावातील ग्रामीण विभागातील मुलं आहेत ते ज्या लोकसेवा परीक्षा आहेत त्याच्यातून काही तलाठी घडतील, तहसीलदार घडतील, IAS IPS ऑफिसर आपल्या इथून घडतील असा विचार आपल्या आगरी युवक संघटनेचा आहे।